बहिणीनं भावनं एक जिवंत उदाहरणासहित आणि एक जिवंत देवाच्या वचनानुसार मी बोलत आहे. आणि कृपा करून लक्ष देऊन तुम्ही ऐका. हा व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे बघा. घरामध्ये शांती, समाधान, आनंद आणि हे जे मनोबल आहे ना, हे जे मेंटल हेल्थ आहे ना, चांगलं राहण्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. हां, तर मग काय होतं आहे की हे अनुभवातून गोष्टी बोलते. तर अशा काही गैरप्रकार होतात. तर अरे हे घर तुमचं एक इश्यू आहे आणि हे देश आहे समजा देशाची जी व्यवस्था आहे, जे संविधान आहे त्यानुसार न्याय होतो. तसं तुम्ही पण आपल्या घरात छोटा छोटा न्याय करा. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी पोलीस स्टेशनला जातो का? हां, काही लोकांचं आहे मी पोलीस स्टेशनला जाणार, मी असं करणार आहे. नाही, पोलीस स्टेशनची गरजच नाही. तुमच्या समज बुद्धी देवाने दिली, देवाकडे मागा. देव म्हणतो ज्याला बुद्धी नाही त्याने मागा. मागायला तयार आहोत का आपण? आपण ओळखायला तयार नाही. देव म्हणजे कल्पना, एक अंधश्रद्धा आहे असं समजतात काही लोक. आणि म्हणूनच ते जीवनातून हुकलेले आहेत आणि त्यांच्या जीवनात खरं शांती नाही, खरा आनंद नाही, कारण त्यांनी सत्याला विरोध केलेला आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतोय मार्ग, सत्य, जीवन मी आहे. येशू मसीह म्हणतो. ठीक आहे. काही लोक त्यांचीच नफरत करतात. त्यांच्या जीवनात कुठून शांती येईल, कुठून यश येईल? हां, व्यर्थ आहे, श्रम व्यर्थ आहे. परमेश्वराचं वचन सांगतं आहे की जर देव घर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नसेल तर ते रक्षण करणारा जो असतो त्याचं श्रम व्यर्थ आहे. आणि खरंच आहे ते. बॉडीगार्ड, किती जणांसोबत बॉडीगार्ड होते आणि किती जण हे देश सोडून, दुनिया सोडून गेले. बहिणीनं भावनो, ते नाही वाचू शकले कारण ते रक्षण करण्याचे श्रम व्यर्थ होते. कारण परमेश्वराचा हात त्यांच्यावर नव्हता, परमेश्वराची ओळख नव्हती त्यांना. तर प्रभूची स्तुती हो. या दुनियामध्ये कितीही पळालं तर शेवटी कुठं जाऊन थांबणार तुम्ही सांगा बरं मला? एक दिवशी मृत्यू येतो आणि आपण दुनियातून निघून जातो. सगळं जे कमाई केली ते दुसऱ्याच्या हाती टाकून जातो. मग ते कोले कुत्रे खातात. मग ते जे आपण मिळवलेलं धन आहे ते पण वचनात लिहिलेलं आहे बरं का. हे सर्व काही व्यर्थ आहे म्हणून. काय महत्त्वाचं आहे मग? हां, ते मी तुम्हाला शेवटी सांगते. नक्की बघत राहा व्हिडिओ, कंटिन्यू बघा. हां, तर काय महत्त्वाचं आहे मानवी जीवनात? जर सगळंच व्यर्थ आहे तर मग काय महत्त्वाचं आहे? काय करायला पाहिजे? हा प्रश्न आहे ना बहिणींनो भावांनो. तर आपला विषय काय चालला होता? घरात लेकरं, त्यांची मेंटल हेल्थ का खराब होते की आपण कुठं ना कुठं त्यांना न्याय देत नाही, दाबून ठेवतो. एखाद्याचा वाटा घेतला असेल खाण्यापिण्याचं, छोट्या छोट्या गोष्टीचं लेकरांचे मनं दुखतात. किंवा एखादा रॉंग असेल, एखाद्याने पहिलीच जागा खुर्चीवर बसला आणि त्याला ढकलून दुसरा बसत असेल, हे अन्याय आहे का नाही? छोटे छोटे एक्झाम्पल द्यायले मी. ठीक आहे. हां, किंवा एखाद्यासाठी काही वस्तू आणली आणि तो दुसराच बळकावतो तर त्याला दुःख होते. आपण न्याय करायला पाहिजे की नाही? का आपण असं बोला, बापरे मी तर कुठे जाऊ पळून, माझं तर डोकंच उठलं, मला तर जगूच वाटत नाही, मला तर हे सारखी किटकिट सुरूच आहे, असं आपण नाही बोललं पाहिजे. आपण न्याय केला पाहिजे, आपण धीरज ठेवला पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्याला एक मोठी पदवी दिली आहे, मम्मी पप्पाची. आणि आपल्याला काही जिम्मेदारी देवाने दिलेली आहे. आपल्याला कमवण्यासाठी या जगामध्ये पाठवलं नाही देवाने, फक्त कमवण्यासाठी. आपल्याला काही कर्तव्य करण्यासाठी पाठवलेलं आहे की नाही? एक पत्नीचं कर्तव्य काय आहे ते पत्नीला माहीत पाहिजे, पतीचं कर्तव्य काय त्याला माहीत पाहिजे. नाही तर तुझे प्रॉब्लेम मी का करू, मी का मदत करू, मी काय असं करू? नाही, तुमचं कर्तव्य आहे. एक पत्नी तुटली, तिला धीर देण्याचं काम कोणाचं आहे? पतीचं आहे. कारण तुमच्यासाठी अहोरात्र ती जागून उठलेली आहे सकाळी मोठ्या पहाटे, तुमच्या सक्सेससाठी, तुमच्या ड्युटीसाठी, आहे ना? असेच पैसे घरात येत नाही आहेत. एक स्त्री त्याच्या मागं कष्ट करत असते. एक प्रिपेरेशन, तयारी, जितकी तयारी. म्हणून कोणीतरी बुद्धिमान माणसाने म्हटलं आहे की एका पुरुषाच्या मागे यशाचं कारण एक स्त्री असते, आहे की नाही? पण काही लोकांना तर स्त्री म्हणजे तर समजतात ना की फक्त भोगवस्तू. स्त्री म्हणजे फक्त कामापुरते वापरलेली वस्तू. माझा डब्बा बनव, माझे कपडे धुतले का, माझं हे केलं का, माझं ते केलं का. हां, काही तर ड्युटीला जाता जाता पण पायऱ्यावरून पण तिला कर्तव्य सांगत असतात. हे सॉक्स धुवायचे राहिलेत, हे बुटं असे पडलेत, हे बघ तसं पडलं, हे बघ तसं पडले. अरे काय जीवन आहे? सांगायच्या वेळेला सांगा, प्रेम करायच्या वेळेला प्रेम करा, विचाराच्या टायमाला तिला टाईम द्या. परमेश्वराने तुम्हाला एक बनवले, पती पत्नीला बघा असे एक. आणि जर कोणी घटस्फोट घेत आहे किंवा आपल्या पत्नीच्या विरोधात काही करत आहे, दुसरीकडे पळण्याचा प्रयत्न, तर ते व्यक्ती ह्या जोडलेल्या शरीराला तोडून
एका वस्तूपासून आता हा हात काढायचा आहे ह्या शरीरातून बाहेर, तर काय होईल? वेदना होईल का नाही? तसं वेदना पती पत्नीमध्ये असतात बहिणींनो भावांनो. आणि आपल्या जोडीदाराला टाईम न दिल्यामुळे, त्याच्यावर अन्याय झाल्यामुळे कुठंतरी सुख शोधायला निघतात लोक. पण तसं करू नका. जरी दुःख असेल सहन करा, तिथेच राहा टिकून. हे समजून की परमेश्वराने मला इथे जागा दिलेली आहे आणि हीच जागा माझी आहे. ठीक आहे. तर मी गाणं म्हणून दाखवते तुम्हाला की आपल्याला कशासाठी पाठवले देवाने आणि कोणत्या उद्देशाने बनवले देवाने. त्याला राहण्याचं ठिकाण म्हणजे आपलं शरीर आहे, असं बनवलेलं आहे देवाने. आणि आपले कर्तव्य काय आहे? परमेश्वराची आराधना करणे, दुआ करणे, लेकरांसाठी देशासाठी दुआ करणे, प्रेम करणे, माफ करणे. ह्या गोष्टी माहिती आहे बहिणींनो भावांनो? ह्या गोष्टी आदरणीय आहेत का नाही कमेंट करून सांगा बरं. व्यर्थ आहेत का सांगा बरं मला. हां, जे चांगलं आहे ते निवडा. चांगलं आहे त्याला पाठिंबा द्या. तुम्ही जेव्हा आपल्या जोडीदाराला माफ करताना, हे परमेश्वराला आवडणारी गोष्ट आहे. तुम्ही जर जोडीदाराला प्रेम करताना, ही परमेश्वराला खुश करणारी गोष्ट आहे. कारण प्रभूची हीच इच्छा आहे की मेलमिलाप करून राहा. मी पूर्वेला जाते आणि नवरा म्हणतो नाही नाही पश्चिमेला जाऊ. हे असं नाही सांगितलं देवाने. मेलमिलाप दोघांच्या विचाराने करा हर एक गोष्ट. हालेलुया, धन्यवाद. काही काही नवरे तर म्हणतात तिला काय विचारायचं, तिला काय समजते. तुम्ही अतिशहाणे आहेत, तुम्ही फसणारे, लक्षात धरा. हां, दुसरी गोष्ट सांगायची मला. दुसरा एक पॉईंट हा झाला, लेकरांवर अन्याय होतो ना, आपण न्याय करत नाही तर लेकरांचं मेंटल हेल्थ खराब होतं. आता दुसरा पॉईंट असा, काही लोकांना काय माहीत आहे का, आपल्या परिवारापेक्षा जास्त काळजी त्यांना दुसऱ्या परिवाराची, दुसऱ्यांच्या मुलाची, दुसऱ्यांच्या बायकाची, दुसऱ्याच्या घराची चिंता. ही देवाला न आवडणारी गोष्ट नाही म्हणणार, चांगली गोष्ट आहे दुसऱ्याची चिंता करताय. पण पहिलं कर्तव्य, प्रथम कर्तव्य तुम्हाला काय दिले देवाने? तुमच्या पत्नीचं रक्षण करा, तुमच्या पत्नीला प्रेम करा, तिचा विचार घ्या. तुमच्या लेकरं दिलेत त्यांचा विचार करा, त्यांच्या वर्तणुकीकडे, वागण्याकडे, बोलण्याकडे, विचाराकडे लक्ष द्या. हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला दुसऱ्याचे बांधव करायला कोणी सांगितलं? म्हणजे ही अशी गोष्ट झाली की स्वतःचं शेत सोडून दुसऱ्याचं शेतीला निंदायचं. निंदणं म्हणजे काय? खुरपीने, आहे ना? असंच झालं ना गोष्ट. स्वतःच्या घरात तणभड वाढले, गवत वाढले, पण आपण दुसऱ्याची शेती नीट करतोय. हे असं हे व्यर्थ कामं करू नका. पहिले आपली शेती नीट करा, व्यवस्थित ठेवा, तेव्हा दुसऱ्याची मदत करायला जा. असं नाही म्हणत की मदत करू नका, आहे की नाही? नाही तर उठकी सूट दुसऱ्याचीच मदत करणार आणि घरच्यांना बघणार नाही तर काय मतलब होईल? घरचे तुमच्या विरोधात उठतील. घरच्यांचं प्रेम खरं भेटणार नाही की हे आम्हाला तरसवतोय आणि बाहेरच्यांचं भलं करतोय. आणि हा हो रात्र काही विसरला, आम्ही पळतो, आम्ही सगळी काळजी घेतो. याच्या हर एक प्रसंगामध्ये कोणताही असू द्या, बिमारी असू द्या, काही विसरलेली गोष्ट असू द्या, काही आडलेली गोष्ट असू द्या, हां, सगळं कोण करत आहे? घरातले मेंबर, आपले लेकरं, आपली पत्नी. आणि आपण काळजी कोणाची करायला लागलो? परक्या लोकांची. तर करू नका असं नाही म्हणत, नक्कीच करा. तुमचा विचार खूप छान आहे, पण तुम्ही कुठे चुकताय हे विचार करा. तुम्ही इथे चुकताय. तुम्हाला जो परिवार परमेश्वराने दिला आहे त्याला आदरयुक्त न वागवणे, त्याला आदर देऊन न वागवणे, त्याची इज्जत न करणे. मला तर काही लोक म्हणतात मला तर आता रिटायर झाला ना की मी यांचं तोंडच नाही बघणार, मी तर निघून जाणार आहे, मी तर टाकून जाणार आहे, मी तर सोडून जाणार आहे. अरे काय तुम्ही मर्द, तुम्हाला देवाने जिम्मेदारी दिली घरातली, तुम्ही हे शब्द नाही बोलले पाहिजे. रॉंग आहे, लक्षात ठेवा बहिणींनो भावांनो. हां, तुम्हाला फक्त आता मी भावांसाठीच बोलते, बहिणींसाठी दुसरा व्हिडिओ बनेल की तुम्ही हे शब्द बोलायला नाही पाहिजे की मी रिटायर झाल्या मनसोक्त जगेल, मला इकडे जाईल, मला तिकडे जाईल, मरा तुम्ही इकडे, कशी करतात बघा. अरे काय ही भाषा? ज्यांनी जीवनभर तुम्हाला साथ दिली त्या लोकांना सोडायची भाषा ही बरोबर आहे का बहिणींनो भावांनो? कमेंट करून सांगा बरं मला. ती भाषा नाही बोलायला पाहिजे. अरे देवाने तुम्हाला जिम्मेदारी दिली ना, श्वास असेपर्यंत ती निभवा, तेव्हा तुम्ही खरा मर्द. आणि आपल्या लोकांना इज्जतदार बनवा. आपल्या लोकांचा अपमान करू नका, म्हणजे ते इज्जतदार बनतील. नाही तर गुलामासारखं त्यांची मेंटल हेल्थ खराब असते. थोड्या थोड्या गोष्टीला घाबरणं, चिडणं, टेन्शन येणं. कशामुळं? मेंटल हेल्थ चांगली नाही आहे मजबूत. अशी खचाखच मनं तोडायची कामं केलेली, त्यामुळे होतं आहे बहिणीनं भावानं. आपले लेकरं कसे ऑफिसमध्ये काम करणार, कसे 4 लोकांमध्ये हसून राहणार, कसे खुश राहणार सांगा बरं. आणि आपण अशा गलत्या केलेल्या असून आपण म्हणतो खुश राह बाळा, बिंदास राह बाळा. अरे नुसतं शब्दांना नाही होणार. त्यांची मेंटल हेल्थ कशाने खराब झाली हे बघण्याची गरज आहे. त्यांना धीर देण्याची गरज आहे, त्यांचं ऐकून घेण्याची गरज आहे.
टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे. म्हटलं मी टाईम स्पेंड करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही टाईम देत आहे ते रिलेशन मजबूत होत आहे, लक्षात धरा. तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा बरं, मला कमेंट करा की तुमचा टाईम तुम्ही कोणाला देता जास्त. ज्याला देताना तिथे ते रिलेशन घट्ट व्हायला मदत होते बघा. मग तुमचं रिलेशन जर तुमच्या पत्नीशी घट्ट करायचं आहे तर स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही टाईम देता का मला पुढं जायचं आहे म्हणून तुम्ही असंच चुरगळता तिला? ती रडते, ती कधी तिला फोन करून बोलत नाही तुम्ही. काही पत्नी म्हणतात की माझा नवरा मला फोन केल्याशिवाय राहतच नाही, मला खूप कंटाळा येतो. 2-3 तरी फोन असतात. जेवली का, बसली का, बरी का तब्येत, आराम करतेस का, कामं करतेस का, कामं नको करू जास्त, आराम कर ना, सतत कामच करतेस. हे ऐकून कसं वाटते? ज्यांना प्रेम भेटत नाही त्यांना सांगा ना मला. गरज आहे. आपली स्त्री ही देवाने दिलेली आहे, त्यामुळे तिला प्रेम करा. ती कुठेच जाणार नाही. कशाला शोधायला मरायला जाईल का? पोटभर तिला घरातच प्रेम भेटायला, ती दुसऱ्याला कशाला फोन करेल? ती दुसऱ्याला कशाला टाईम देईल? तुमच्याकडे ती धावत आली पाहिजे. हे असं वागणं ठेवा बहिणीनो भावनो, म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आणि व्हिडिओ खूप मोठा झाला पण नक्की बघा. ठीक आहे. मी तुमची रजा घेते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वराच्या दयेनेच हे सर्व काय होत आहे. येशू ख्रिस्ताने मला खुशी दिली म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू शकले. मी पण खूप दुःखी होते, मी खूप रडणारी बाई होते. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.